नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये, हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. कसे आहात? मजेत आहात ना मंडळी? आज मी आणि माझे मिस्टर, माझा मुलगा, आम्ही तिघेही अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे असलेल्या अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि पवित्र ठिकाणी घेऊन आलो आहोत. ते ठिकाण म्हणजे भक्तिशक्ती मंदिर. भक्ती आणि शक्तीचे एक अद्भुत संगम असलेले इथे पाहायला मिळते. जर तुम्हाला कुटुंबासोबत एक दिवसाची छान ट्रिप करायची असेल तर हे पर्यटन स्थळ अगदी उत्तम आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण एकत्र मिळून या मंदिराचे दर्शन घेऊया आणि इथली माहिती जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, आता आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. तुम्ही पाहू शकताय हे प्रवेशद्वार किती भव्य आणि आकर्षक असे आहे. मंदिरात प्रवेश करताना मनाला एक वेगळीच शांतता लाभते. आत गेल्यानंतर भाविकांच्या सोयीसाठी इथे खूप गोष्टी केलेल्या आहेत. तर बाजूबाजूला स्वच्छतागृह, हॉटेल्स वगैरे, चप्पल स्टँड, पाण्याची सोय वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत. तर मंदिरात स्वच्छता राखली जावी यासाठी कोणत्याही गोष्टी गाळ होऊ नये यासाठी खरोखरच कौतुकास्पद तिथे सोय केलेली आहे. आपणही इथे चप्पल स्टँडवर चपला काढाव्यात, कुठेही कचरा फेकू नये ही सर्वस्वी जबाबदारी आपली असते. कारण आपण तिथे जातो, फिरतो, मजा करतो आणि त्यानंतर आपण तो सगळा कचरा तिथेच टाकून जातो आणि तिथला परिसर हा अस्वच्छ होतो. तर तो तसं होऊ नये यासाठी आपलं प्रथम कर्तव्य असं आहे, आपण सोबत घेऊन गेलेला कचरा हा आपण सोबत परत घेऊन यावा आणि त्यानंतर तिथे असलेल्या सूचनांचं पालन करावं. म्हणजे इथे चप्पल काढावी तर तिथेच काढावी. त्यानंतर पाणी सांडू नये तर पाणी सांडू नये. मंदिराच्या गाभाऱ्यात जेवणाला बसू नये तर मंदिराच्या गाभाऱ्यात जेवणाला बसू नये. या सगळ्या सूचना असतात त्या पाळल्या जाव्यात. तुम्ही आजूबाजूला बघू शकताय किती सारी झाडं आहेत आणि भरपूर सारी फळबागं, फुलं, झाडं, त्यानंतर कडुलिंबाची झाडं भरपूर आहेत. त्यामुळे इथलं वातावरण अतिशय थंड आणि सुंदर आहे. त्यानंतर आपण आता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाणार आहोत, पण गरम होता सगळा परिसर, त्यामुळे मग मी पटापट गेले. पायऱ्यासुद्धा बघू शकताय. आजूबाजूचा सगळा परिसर अतिशय स्वच्छ असा आहे. त्यामुळे इथे कुठेही आपण स्वतः कचरा करू नये या गोष्टीची जबाबदारी आपण घ्यावी. बघू शकता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आलो आहोत. गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी आपलं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे महादेवांचे परम भक्त म्हणजे नंदी महाराज. नंदी महाराजांची ही मूर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. तर ती मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला सांगा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. तर बघू शकता नंदी महाराजांचे अगदी अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी मूर्ती. नंदी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या कानात आपली मनोकामना सांगून आपण आता मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. तर बघू शकता अतिशय स्वच्छ आणि खूप सुंदर असा परिसर ठेवलेला आहे. हे बघा मंडळी, गाभाऱ्यात प्रवेश करतात समोर दर्शन होते ते महादेवाचे. या भव्य आणि दिव्य पिंडेचे ओम नमः शिवायचा जाप आम्ही तर करतच होतो, पण मंदिरातही सुंदर असं नामजाप चालू होता. आपण या पिंडाचे दर्शन घेतो तेव्हा अंगावर एक वेगळाच काटा येतो. महादेवाचे हे अत्यंत लोभक आणि मनात भरणारे रूप पाहून भरणारे आहे. दर्शनानंतर मंदिरात त्या पवित्र ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघेही जवळजवळ जमिनीवरती शांत बसलो होतो. साधारण 5 ते 10 मिनटं आम्ही तिथे डोळे बंद करून अगदी शांततेत वेळ व्यतीत केला. आमच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला खरी शांती आणि ऊर्जा अशाच ठिकाणी मिळते याचा प्रत्यय आम्हाला आला. शिवमला खरं तर इतकं शांत बसण्यासाठी कंटाळा येतो, पण तोही जरा वेळ शांत बसला होता. तुम्ही जेव्हा जाल इथे तेव्हा दर्शनानंतर काय वेळ इथे नक्की बसा, म्हणजे तुमच्या मनाला आत्मिक शांतता नक्कीच लाभते आणि बाहेर चालू असलेला ओम नमः शिवायचा जाप हा मनाला अगदी वेगळीच अशी शांतता देऊन जातो. आणि अगदी मनापासून सांगायचं तर शिवमची बाबा आणि मी पहिल्यापासून महादेवाची परमभक्त आहोत, त्यामुळेच आम्ही मुलाचं नाव शिवम असं ठेवलेलं आहे. हेही तुम्हाला आधीच्या व्हिडिओमधून समजलंच असेल, पण तुम्हाला जर माहिती नसेल तर माझे डेली व्लॉग्स बघा. त्यामध्ये मी माझ्या डेली लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. छान सुंदर लाईक करून कमेंट करायची आहे आणि हाईपसुद्धा करायचं आहे. आणि तुमच्या मैत्रिणींना, ओळखीच्या महिलांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त महिला हा व्हिडिओ बघू शकतील आणि
जास्तीत जास्त लोकांना ही माहितीसुद्धा मिळेल. अतिशय सुंदर आणि पवित्र असं मंदिर आहे आणि त्याबद्दल सगळ्यांना माहिती व्हायलाच हवं, यासाठी असा मी स्पेशल असा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही काही वेळ शांत बसून ऊर्जा घेतल्यानंतर आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघालो. या मंदिराच्या परिसरात आपल्याला इतरही अनेक देवदेवतांचे सुंदर रूप पाहायला मिळते. पुढे आल्यावर आम्हाला दर्शन झाले ते म्हणजे श्री दत्त महाराजांचे. 3 मुखी आणि अत्यंत तेजस्वी अशी ही दत्त महाराजांची मूर्ती मनाला खूप प्रसन्न करून गेली. दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे जाणारच होतो, पण म्हटलं तुम्हाला मुख्य मूर्तीचं दर्शन व्हायलाच हवं, त्यासाठी अगदी छोटासा व्हिडिओ काढून घेतला. तर मैत्रिणींनो, बघू शकताय मंदिराचा मुख्य गाभारा कसा आहे. त्यानंतर इथे जे घंटी, ढोल, ताशा वगैरे त्याचं यंत्र आहे ते सुद्धा इथे आहे. म्हणजे आरतीच्या वेळी ते लावल्यानंतर सगळा सुरांचा नाद या परिसरात घुमतो यासाठी. त्यानंतर आम्ही पुढे गेलो दर्शनासाठी, तर तिथे अगदी मनमोहक कासव होतं. कासवाचं दर्शन घेतलं आणि पुढे बघितल्यानंतर तर काय मी खुशच झाले. पुढे गेल्यानंतर मला विठू माऊली आणि रखुमाईचे दर्शन झाले. विठ्ठलाची मूर्ती आणि रखुमाईची मूर्ती ही इतकी सुंदर आणि जाणीवपूर्वक माऊली प्रत्यक्ष समोर उभे राहून आपल्याला दर्शन देत आहेत, आशीर्वाद देत आहेत असं भासत होतं. इथे आल्यावर भक्तिरसात पण अगदी न्हावून निघत होतं. खरंच खूप सुंदर आहे मंदिर. त्यामुळे तुम्ही जर आजूबाजूच्या परिसरात राहत असाल, संगमनेर, अहमदनगर या परिसरात राहत असाल, तर तुम्ही इथे नक्की दर्शनासाठी येऊ शकता. मंदिराच्या दर्शनाचा सोहळा पूर्ण करून आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा आजूबाजूचा परिसर निहाळाला. या मंदिराच्या लगतच अतिशय मोठे आणि सुंदर अशी शाळा, कॉलेज परिसर आहे. निसर्गरम्य वातावरणात शिक्षणाचे हे केंद्र पाहून खूप आनंद झाला, पण दरवाजाही तितका सुंदर आहे. त्यानंतर मी तुम्हाला आजूबाजूचा बाहेरचा परिसर दाखवणार आहे. बघू शकताय मंदिराच्या दर्शनाचा सोहळा पूर्ण झाला. आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा आजूबाजूचा परिसर निहाळला. या मंदिराच्या लगतच अतिशय मोठं आणि सुंदर शाळा, कॉलेज परिसर आहे. निसर्गरम्य वातावरणात शिक्षणाचे हे केंद्र पाहून खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नक्कीच इथे खूप छान वातावरण मिळत असेल. आणि मैत्रिणींनो, या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे वैशिष्ट्य असलेले इथे एक ऐतिहासिक देखावासुद्धा आहे. तो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमच्या ओळखीच्या ज्या मैत्रिणी आहेत, इथे जवळपास कुठेतरी राहतात, त्यांना देवदर्शन करायचं आहे किंवा वन डे ट्रिप करायची आहे, 2-3 तासासाठी कुठेतरी बाहेर जायचं आहे, तर त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असा ठिकाण आहे, ज्यामुळे खरंच खूप सुंदर वाटतं. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या त्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा. त्यानंतर बघू शकता इथे भरपूर झाडं आहेत. मुलांना खेळण्यासाठी सुद्धा ठिकाण आहे. त्यानंतर पाण्याची सोय आहे. सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर आणि जाणीवपूर्वक ज्या गोष्टी इथे येणाऱ्या भक्त भाविकांना लागतात त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता इथे करण्यात आलेली आहे. त्यामुळेच तुम्ही आवर्जून इथे जायलाच हवं. बघू शकताय शाळा, कॉलेज तर जवळच आहे. ढेरे म्हणून कोणीतरी आहेत, मला त्यांचं आत्ता नाव आठवत नाही आहे, पण त्यांनी खूप सुंदर हे केलेलं आहे. या मंदिराची स्थापना संजय ढेरे यांनी केलेली आहे. संजय ढेरे की मी नाव असं व्यवस्थित वाचलं नाही, पण इथे कॉलेजसुद्धा आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेलं आहे. त्यामुळे अतिशय सुंदर असं कॉलेज आहे. बघू शकताय. आणि त्यानंतर जे मी तुम्हाला ऐतिहासिक देखावा दाखवला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ऐतिहासिक भेटेचा एक भव्य आणि सुंदर पुतळा उभारण्यात आलेला आहे. भक्ती आणि शक्ती याचे नावाचे समर्थक करणारा हा पुतळा आहे. तुकाराम महाराज म्हणजे भक्तीचे प्रतीक आणि शिवाजी महाराज म्हणजे शक्तीचे प्रतीक, या दोन्ही महान विभूतींचे भेटीचा हा इतिहास आणि हा पुतळा खूप काही शिकवून जातो. या पुतळ्याबद्दल माहिती वाचून अगदी ऊर भरून आले. त्यानंतर मंदिराच्या संपूर्ण परिसरात फिरून इतिहास जाणून घेऊन सर्व सुखसुविधा पाहून मन अगदी तृप्त झाले. दुपारची वेळ झाली होती आणि भूकही लागली होती. मग काय, या निसर्गरम्य परिसरात आलेल्या एका मोठ्या झाडाच्या थंडगार सावलीखाली आम्ही आमचे बस्तान मांडले. घरूनच आणलेल्या छान, मस्त आणि चविष्ट जेवण आम्ही या झाडाखाली सावलीत निसर्गाच्या सानिध्यात एकत्र बसून केले. डब्याला मी चपाती आणि बटाट्याची चटणी आणि बिट्ट्या आणलेल्या होत्या. त्यामुळे एका मोठ्या झाडाखाली थंडगार सावली होती आणि त्यामुळे
मस्त जेवण फस्त केलं अशा वातावरणात जेवणाची चव आणखीनच वाढते नाही का. जेवण उरकून थोडा वेळ विश्रांती वगैरे तिथेच घेतली आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. तर मंडळी, संगमनेरचे हे भक्तिशक्तीचे मंदिर खरोखरच अतिशय सुंदर पवित्र आहे. कौटुंबिक सहलीसाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे. तुम्ही जर संगमनेर जवळ राहत असाल तर एकदा नक्की भेट द्या. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आणि मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर स्नेहा संदीप या यूट्यूब चॅनलला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा नवनवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, राम कृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.